नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सर तुम्हा सर्वांचं परत एकदा डिप्लोमावाला ह्या युट्यूब चॅनल आणि डिप्लोमावाला ह्या ऑफिशियल ऍप वरती स्वागत करतोय बाळांनो. आणि सुरुवात करूयात आजच्या ह्या व्हिडिओला. आजचा व्हिडिओ फक्त 15 ते 20 मिनिटाचा असेल, पण डेफिनेटली हा 15 ते 20 मिनिटामध्ये बाळांनो मी तुम्हाला जवळजवळ 4 फॉर्म्युले क्लिअर करून देणार आहे. त्या 4 फॉर्म्युल्याचे डिफरंट अरेंजमेंट शिकवणार आहे. त्याचबरोबर त्याच फॉर्म्युला बेसिस वरती एक 6 ते 8 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. आणि डेफिनेटली हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली कॉन्फिडन्स येईल बाळांनो, की तुम्ही अशा टाइपचे क्वेश्चन्स कुठलाही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, चला तर वेळ न वाया घालता सुरुवात करू. मग फॉर्म्युला कुठले कुठले बाळांनो? बघा रे, फर्स्ट जो फॉर्म्युला आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, तो आहे साइन स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 - कॉस 2 थिटा डिवाइडेड बाय 2. ठीक आहे, चलो. दूसरा जो फॉर्म्युला आहे तो आहे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 + कॉस 2 थिटा डिवाइडेड बाय 2. बरोबर आहे. हे दोनच फॉर्म्युले लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये काय समजून घेण्यासारखे आहे, तर इथं मायनस आहे, साइन इथं कॉस, मायनस कॉस कॉस इथं प्लस. मित्रांनो मला सांगा, लग्न पत्रिकेवरती भाऊकीचे नाव असतात की नाही रे आपल्या? बरोबर आहे. जर एखादी जाधव फॅमिली असेल तर सगळं लग्न पत्रिकेत जाधव फॅमिलीच असते. बरोबर आहे, म्हणजे भाऊकीचे नाव असतात. इतर कुणाची नाव असतात ते प्रेक्षक मध्ये असतील, व्यवस्थापक मध्ये असतील, येस आयोजक मध्ये असतील, सो अँड सो. पण त्या लग्न पत्रिकेवरती एकमेकांचे जे नाव जे असतात ते भावकी. मग इथं लक्षात द्या, बघा इथं कॉस आहे, इथं सुद्धा कॉस आहे, म्हणजे मध्ये काय आलं मित्रांनो प्लस, आणि इथे काय रे भावकी, वेगवेगळी भावकी झाली, वेगवेगळे लोक आहेत. पाहुणे आहेत हे मायनस, आणि भावकी आली काय लेकरांनो प्लस. क्लिअर. मग आता मला लक्ष द्या, मी अरेंजमेंट करून कसं लिहिणार आहे. हा टू जो मल्टिप्लिकेशन मधला आहे तो डिव्हिजन मधला मल्टिप्लिकेशन मध्ये आला, म्हणजे हा झाला 2 sin² θ इज इक्वल टू 1 - cos 2 θ. राईट आहे. येस, एवढं लक्षात ठेवायचं, 1 - cos 2 θ. आणि ह्याला जर लिहिलं बाळांनो 2 cos² θ इज इक्वल टू 1 + cos 2 θ. क्लिअर. आता हे बघा, हे सगळे मल्टिपल मध्ये झाले बाळांनो. हे कशामध्ये झाले रे? मल्टिपल. मल्टिपल कळतंय तुम्हाला? या ठिकाणी जर अँगल थिटा आहे तर या ठिकाणी अँगल 2 θ आलं. मल्टिपल म्हणजे या ठिकाणी अँगल 2 θ, तर 2 इथं थिटा तर 2 θ. इथे थिटा आहे तर 2 θ. इथं थिटा आहे 2 θ, थिटा असेल तर 2 θ. आला मी आता सब मल्टिपल मध्ये लिहिणार आहे. सब मल्टिपल मध्ये कशा प्रकारे लिहिणार आहे? चला एकदा बघू शकतो. ह्याला ओके. आता बघा आपल्याला सब मल्टिपल मध्ये लिहिणार आहोत. कशा प्रकारे सब मल्टिपल लिहिता येईल बघा. साइन ला साइन, स्क्वेअर ला स्क्वेअर. थिटाचा हाफ अँगल करा θ/2 इज इक्वल टू 1 - 2 थिटाचं हाफ अँगल करा बाळांनो कॉस थिटा डिवायडेड बाय 2. म्हणजे ह्याची परत रिअरेंजमेंट केलं तर काय येईल रे? 2 sin² θ/2 इज इक्वल टू 1 - cos θ. राईट आहे. क्लिअर. येस सर. आता इथे बघा, ह्याची अरेंजमेंट करून घेऊत आपण. ह्याला काय झालं, हे थिटा मध्ये, त्याला 2 θ मध्ये करू. सो साइन स्क्वेअर थिटाचा हाफ करा θ/2, बरोबर आहे. आणि 1 + cos θ/2, म्हणजे 2 θ हाफ काय बाळांनो थिटा. थिटाचा हाफ 2 θ, आणि θ/2 चा हाफ थिटा. बरोबर आहे. θ/2 हा कशाचा हाफ आहे? याचा. म्हणजे थिटाचा डबल थिटा, थिटाचा डबल थिटा. हाफ आहे ना, हाफ काय येईल थिटा. क्लिअर. हाफ आहे θ/2 आहे तर थिटा येईल. या ठिकाणी बाळांनो काय येईल रे? येस, या ठिकाणी काय 2 या ठिकाणी 2 cos² θ/2 इज इक्वल टू 1 + cos θ. झालं. हे आता लक्ष द्या, ह्याच्यामध्ये तुम्हाला आता एक छोटीशी वेगळी इम्प्रुव्हमेंट शिकवणार आहे. काय इम्प्रुव्हमेंट शिकवणार आहे? जर अँगल इन्क्रीज झाला बाळांनो, जर इथे अँगल इन्क्रीज झाला कशा प्रकारे? सपोज या ठिकाणी अशा प्रकारे आले साइन स्क्वेअर ऑफ 2 θ असं रिप्रेझेंटेशन झालं. साइन स्क्वेअर ऑफ 2 θ. थिटाचे समजा 2 θ झालं, तर ह्याचं रिप्रेझेंटेशन करता येतं 1 - कॉस ला कॉस, या 2 ला 2 ऍज इट इज, 2 ला ब्रॅकेट मध्ये ह्या 2 θ इथं काय येईल बाळांनो? येस, बघा लक्ष द्या इथे. या डायरेक्ट लिहू का वाटल्यास? चला डायरेक्ट लिहून टाकतो. सो या ठिकाणी लिहा 4 θ.
डिवायडेड बाय 2 खतम. बस 2 थीटाचा डबल काय 4 थीटा. मग ह्याचं रिअरेंजमेंट केलं तर 2 साइन स्क्वेअर 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 4 थीटा. 1 मायनस व्हॉट? कॉस 4 थीटा. राईट आहे? ठीक आहे. चला इकडेच रिप्रेझेंटेशन झालं, याचं डबल झालं तर कॉस स्क्वेअर 2 थीटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस 4 थीटा डिवायडेड बाय 2. दॅट्स इट. आणि ह्याला फक्त रिअरेंज करून जर लिहिलं आपण तर 2 कॉस स्क्वेअर 2 थीटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस 4 थीटा. ठीक आहे. हा याला मी असंही लिहू शकतो. काही विद्यार्थी म्हणतील सर याला 2 कॉस ऑफ 2 थीटा लिहिता येतं. ठीक आहे, लिहा ना, चालतंय, काय अडचण नाही. पण मी डायरेक्टली तुम्हाला हे सोपं जातं. 2 थीटाचं डबल 4 थीटा, थीटाचं 2 थीटा, थीटा बाय 2 चं थीटा. क्लिअर? सो एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवा. ह्याच्यावर आपण आता क्वेश्चन पाहणार आहोत. आणि काही वेगळे सुद्धा असतील. ठीक आहे. त्यामध्ये हा जो इम्पॉर्टंट क्वेश्चन जो आहे तो बघा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. ह्याला सॉल्व्ह कशा पद्धतीने करायचं बघा मुलांनो आता. ह्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता येईल तर बघा. चलो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. आता बघा, तुम्ही ह्याला कुठलीही प्रॉपर्टी अप्लाय केली, कुठलाही रूल्स अप्लाय केले तर ह्याचं इंटिग्रेशन थोडंसं अवघडच वाटतंय. बरोबर आहे ना? मग आता अशा क्वेश्चनला, अशा टाइपच्या क्वेश्चनला काय करायचं मुलांनो, थोडंसं याला ना एक्सपान्शनच्या फॉर्मॅटमध्ये लिहावं लागेल. इथं जो 1 दिसतोय ना, बघा रे मला सांगा, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय रे बाळांनो 1. बरोबर आहे. मग तुम्ही विचार करणार सर तुम्हाला हा फॉर्म्युला का आठवला, तुम्ही हाच का फॉर्म्युला लिहिलाय? त्याच्यामागे कारण आहे बाळांनो, मला इथे साइन आणि कॉस दिसतं. बरोबर आहे, म्हणून मी साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 लिहितात, तर 1 च्या ठिकाणी हा लिहितोय. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. दॅट्स इट. झालं. आता काय करायचंय, हा जो डिनॉमिनेटर आहे न्यूमरेटरला इंडिव्हिज्युअली डिवाइड करून घेऊ. डिवाइड करणं म्हणजे काय रे, चलो बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. हा प्लस आहे तर मी इथं मध्ये प्लस लिहितो. ठीक आहे. हा जो प्लस आहे बाळांनो तो इथं प्लस लिहून देऊ. अगेन कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. ठीक आहे. मग आता कॅन्सल होणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत बघून घेऊ. कुठल्या कुठल्या तर कॅन्सल होणाऱ्या टर्म्स. तर या ठिकाणी साइन स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर एक्स कॅन्सल, कॉस स्क्वेअर एक्स कॅन्सल. मग रिमेनिंग टर्म्स काय असतील बघा. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स डीएक्स. चला, काय आठवतं बाळांनो, इंटिग्रेशन आता सुद्धा निघू शकतं का रे? कसं निघणार सर इंटिग्रेशन? मग आता लक्ष द्या, इंटिग्रेशन निघू शकत नाही तर मला या ठिकाणी तुमच्याकडून छोटीशी गोष्ट माहिती करून घ्यायची आहे. रेसिप्रोकल काय बाळांनो बघा. साइन बघा, 1 अपॉन साइन एक्स असेल तर त्याला रेसिप्रोकल आहे आपल्याला माहिती आहे कोसेक एक्स. आणि 1 अपॉन जर कॉस एक्स आहे तर त्याला रेसिप्रोकल आहे बाळांनो सेक एक्स. बरोबर आहे. पण मी तुम्हाला ही गोष्ट शिकवली आहे, जर ह्याचा पॉवर जर n असेल, इथं जर पॉवर n असेल तर इथं पण पॉवर n असतो. इथं जो काही पॉवर n असेल तो पण इथं पॉवर n असतो. राईट आहे? नक्की शिकवलं बेसिक मध्ये. तुम्ही लास्ट व्हिडिओ बघू शकता जेव्हा मी ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी शिकवल्या, त्यामध्ये सगळ्या डिटेल्स मध्ये आहे. ठीक आहे. मग आता काय करणार आहे मी, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स ला काय लिहिणार आहे लेकरांनो? सो या ठिकाणी लिहिणार आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स प्लस 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स ला या ठिकाणी काय लिहिणार आहे मी, कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. चला सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय करून घेऊ. सो इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स. ठीक आहे. मग आता विचार करण्यासारखं आहे की सर टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय, सेक स्क्वेअर एक्स.
ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे मी इथं लिहितोय हा. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. झालं. मग आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन ह्या अँटी पॅरलल किंवा अँटी प्रोसेस आहेत. अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस आहे. इंटिग्रेशनच काय बाळांनो? ही अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस आहे. बरोबर आहे? म्हणजे रिव्हर्स आहे. मग त्यांचं सेक स्क्वेअर एक्स डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन काय येईल? तर या ठिकाणी लिहितोय मी इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू बाळांनो इथे tan x प्लस सी. ठीक आहे. आणि या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स तर हे येते मायनस कॉट एक्स प्लस सी. काय येतं रे? येस, मायनस कॉट एक्स प्लस सी. दॅट्स इट. चला मग आता एवढं कम्प्लीट करून टाकूत. तुमच्यासोबत आन्सर येऊन जाईल. आयला ऍज इट इज सेक स्क्वेअर एक्स काय येते बाळांनो? इंटिग्रेशन टॅन एक्स प्लस या ठिकाणी कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय येतं रे? मायनस कॉट एक्स प्लस सी प्लस आणि मायनस मायनस. सो फायनल आन्सर येईल आय इज इक्वल टू टॅन एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. चला प्लीज पाहून घ्या एकदा. आले? येस. आता हा क्वेश्चन आहे. तशाच टाईपचा क्वेश्चन आहे. मला माहिती आहे अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली खूप त्रास देत असतात. मग आता ह्या क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह करायचं आहे बाळांनो. पण सॉल्व्ह करणार कसं? बरोबर आहे. तर बघा रे कुठल्याही ऍडजस्टमेंट जरी आपण अप्लाय केल्या तरी याच्या इथे काही काम करणार नाहीत किंवा त्या ऍडजस्टमेंट तुमच्या वर्क होणार नाहीत. मग अशा कंडिशन मध्ये काय करायचंय? काय काय विचार करायचा आहे तर बघा आता. तर ह्या क्वेश्चनला काय करतोय मी? ह्या क्वेश्चनला थोडस अशा फॉर्मॅट मध्ये लिहितो. कशा फॉर्मॅट मध्ये? तर मला सांगा साइन टू एक्स इज इक्वल टू काय येतं बाळांनो? साइन टू एक्स चा फॉर्म्युला आहे टू साइन एक्स इंटू कॉस एक्स. राईट आहे? येस सर. मला इथे ना साइन एक्स दिसते, कॉस एक्स दिसते, स्क्वेअर स्क्वेअर दिसते. थोडस ऍडजस्टमेंट करून ठेव सगळ्यात पहिले. इंटिग्रेशन ऑफ कॉस टू एक्स डिवायडेड बाय या ठिकाणी साइन एक्स इंटू कॉस एक्स त्याचा होल स्क्वेअर लिहू शकतो की नाही रे आपण? येस और नो? लिहू शकतो? हो का नाही एवढं विचारायचं. जर समजा एक्स इंटू वाय चा स्क्वेअर असेल तर ह्याला एक्स चा स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर लिहू शकतो? करेक्ट आहे? येस सर लिहू शकतो. काही प्रॉब्लेम नाहीये. चल मग आता इथं तसंच केलंय. पण आता प्रॉब्लेम आहे की इथं साइन एक्स आहे, कॉस एक्स आहे, टू नाही. टू ची ऍडजस्टमेंट करू. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस टू एक्स. मग आता तुम्ही विचार करणार, सर तुम्ही हे ना बरोबर आहे पाठ करून आलात क्वेश्चन. कारण तुम्हाला कसं कळतं की काय ऍडजस्टमेंट करायची? बाळांनो तुला इथे ऍडजस्टमेंट करायची शिकवतोय हा कॉस टू एक्स शिकवायला. कळतंय का? पाठ करून किंवा इथून रट्टा मारून शिकवण्यासारखा हा प्लॅटफॉर्म नाहीये बाळांनो. तुम्हाला वैयक्तिक ते नॉलेज असणं गरजेचं आहे. ठीक आहे. इथं मला सांगा ही कॉस टू एक्स मला शिकवून चाललाय. कॉस टू एक्स मला काय शिकवायलाय? की मास्तर डिनॉमिनेटर मध्ये साइन टू एक्स तयार कर. तर आणि तरच ऍडजस्टमेंट होईल. नसतं ऍडजस्टमेंट होणार नाही. कळालं? मग ह्या कॉस टू एक्सच्या मनाप्रमाणे वागावं लागेल का नाही आपल्याला? लागेल. मग कॉस टू एक्सच्या मनाप्रमाणे वागावं लागेल तर मला इथे काय तयार करावं लागेल? साइन टू एक्स. त्याच्यात नादामध्ये आहे मी. ठीक आहे. हा नाद लय बेकार असतो राव. हा चलो पुढे बघा रे. कॉस ऑफ टू एक्स डिवायडेड बाय सो या ठिकाणी मी 2 न मल्टिप्लाय करतोय, 2 न डिवाइड करतोय आणि त्याचा स्क्वेअर घेतोय. कळालं तर हो म्हणा. बघा ना मी 2 ची ऍडजस्टमेंट केलं. 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड. ठीक आहे. चलो इथं आला हा डीएक्स, इथं आला हा डीएक्स. चलो पुढे बघा मग आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इथं आलं कॉस टू एक्स डिवायडेड बाय हे बघा रे टू टू चा वर्ग किती बाळांनो? 4. तर या ठिकाणी मी लिहिले 1/4. पुढे लिहितो टू साइन एक्स इंटू कॉस एक्स डीएक्स. ठीक आहे. सो आय इज इक्वल टू 1/4 ला 4 वर गेलं इंटिग्रेशन ऑफ कॉस टू एक्स डिवायडेड बाय टू साइन एक्स इंटू च्या ठिकाणी लिहावं लागेल साइन टू एक्स डीएक्स. खतम. आलं की नाही आता सेम? येस सेम आलं. मग पुढे आय इज इक्वल टू 4 ला 4 इंटिग्रेशन ऑफ हे झालं बाळांनो कॉट टू एक्स डीएक्स. आणि मला सांगा आता कॉस कॉट
2x फॉर्म्युला काय? इंटिग्रेशन ऑफ कॉट हे सांगू शकता बाळांनो, सांगू शकता का? तर लॉग ऑफ साइन 2x प्लस सी आणि डिवायडेड बाय मध्ये यस काय करावं लागतो? डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. कुणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो रे? 2x. सो आय इज इक्वल टू बरोबर 2x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. सो 4 ला 4 2 कॉन्स्टंट बाहेर आला. x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 येतं. सो या ठिकाणी लिहितोय लॉग ऑफ साइन 2x प्लस सी बेक बे बेदुनी 4. फायनल आन्सर येते आय इज इक्वल टू 2 लॉग ऑफ साइन 2x प्लस सी. चलो बघून घ्या व्यवस्थित. चलो फास्ट. काय अडचण आहे का? क्लिअर करून घेऊ. झालं? वा. तर इथे आपण ब्लंडर मिस्टेक केली, स्क्वेअरला विसरून गेलं. वा वा बेटा वा बेटा वा. स्क्वेअर को भूल जाना है, ये तो नहीं चलेगा. ठीक आहे. चला मग काय करायचं रे? स्क्वेअरला विसरून कसं चालेल रे बाळांनो? चला मग मी याला काय करतो आता माझ्याकडे एकच पर्याय आहे, त्याला मी 2 वेळेस लिहितो. लिहिलं 2 वेळेस साइन 2x साइन 2x dx. चला मला सांगा cos x बाय साइन 2x काय तर आहे? बोला. बरं 1 बाय कोसेक 1 बाय साइन dx म्हणजे कोसेक 2x कोसेक 2x इंटू cos 2x अपॉन साइन 2x या ठिकाणी येतं cot 2x dx. ठीक आहे. चलो मग आता कोण आठवतंय? कुणाला आठवतंय? डेरिव्हेटिव्ह आठवतोय का? डेरिव्हेटिव्ह आठवतोय कोसेक x चा. काय कोसेक x चा डेरिव्हेटिव्ह आहे? कोसेक x मायनस कोसेक x इंटू कॉट एक्स. मग मला सांगा इंटिग्रेशन ऑफ कोसेक x इंटू कॉट एक्स dx इज इक्वल टू काय येईल? मायनस कोसेक x प्लस सी. मायनस कोसेक एक्स प्लस सी. ठीक आहे. सो या ठिकाणी लिहितोय आय इज इक्वल टू आय इज इक्वल टू 4 आय इज इक्वल टू 4 इंटिग्रेशन ऑफ सॉरी आय इज इक्वल टू 4 ला 4 मायनस कोसेक एक्स कोसेक 2x प्लस सी आणि डिवायडेड बाय मध्ये बाळांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ ह्या 2x चा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. चलो आता सांगा मग बघा रे. सो 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 2 येतो. हा म्हणजे हा झाला मायनस 4 कोसेक 2x डिवायडेड बाय 2 प्लस सी बेक बे बेदुनी 4 म्हणजे आय इज इक्वल टू मायनस 2 कोसेक ऑफ 2x प्लस सी. ठीक आहे. घ्या सणांना पिरियड. चलो पाहून घ्या. झालं? काय अडचण? आता लक्ष इकडे बाळांनो. बघून घ्या तरी एकदा. आता ह्या क्वेश्चन बद्दल तुम्ही एकदा विचार करा. ह्या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं? केला विचार? काय वाटतंय? कसं सॉल्व्ह करायचंय? चला सोपं आहे. तुम्हाला माहिती आहेत फॉर्म्युले. बघूत आठवत आहेत का? बघा रे भावकी प्लस दिसायले. प्लस दिसलं म्हणजे मी लिहिलं cos स्क्वेअर x इज इक्वल टू 1 प्लस cos 2x डिवायडेड बाय 2. ठीक आहे. मला इथं मायनस दिसलंय म्हणजे साइन स्क्वेअर x इज इक्वल टू 1 मायनस cos 2x डिवायडेड बाय 2. 2 ला इकडे मल्टिप्लाय करा. सो 2 इंटू cos स्क्वेअर x इज इक्वल टू 1 प्लस cos 2x. 2 ला इकडे मल्टिप्लाय करा. 2 साइन स्क्वेअर x इज इक्वल टू 1 मायनस cos 2x. खतम. चला आता इथे काय दिसतंय त्याच्याप्रमाणे वर्क करू. या ठिकाणी आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx. ये क्या हो रहा भैया? से अरे गोंधळ लईच गोंधळ भारी असतो. चल पहा. सो dx अपॉन या ठिकाणी काय बोलवलं 1 प्लस cos 2x.
ठीक आहे. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीएक्स ला डीएक्स आणि 1 प्लस कॉस टू एक्स च्या ठिकाणी काय लिहायचंय? 1 प्लस कॉस टू एक्स च्या ठिकाणी लिहायचंय 2 कॉस स्क्वेअर एक्स. क्लिअर? चला 1/2 बाहेर काढून घेऊ. 1/2 बाहेर काढलं. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. हे मला सांगा आता कॉस कुणाचे रिसिप्रोकल आहे? येस, कॉस कुणाचे रिसिप्रोकल आहे? सेकचे रिसिप्रोकल आहे. मग या ठिकाणी लिहिता येईल. चलो या ठिकाणी लिहूत मग. I is equal to 1/2 ला 1/2 इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर एक्स इंटू dx. आणि मला सांगा tan x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे? तर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x मी तुम्हाला दोन्ही फॉर्म्युले लिहून द्यायला. tan x चं डेरिव्हेटिव्ह येतं sec स्क्वेअर एक्स. इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर एक्स sec स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू काय येतं बाळांनो? tan x. खतम. सो या ठिकाणी लिहून घेऊ. I इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स चं इंटिग्रेशन काय येईल बाळांनो? 1/2 ला 1/2 या ठिकाणी येईल tan x प्लस c. दॅट्स इट. चल पाहून घेतले. आहे का अवघड? नाहीये. हा आता लक्ष द्या इकडे. आलं. आता ह्या फॉर्मॅट मध्ये तसाच आहे क्वेश्चन. तुम्ही करा, मी तुमच्यासाठी दिलेला आहे. आता हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला मी दिलेला आहे. ट्राय करा. क्लिअर? एकदा बघून घ्या कसं केलंय. 1 प्लस कॉस टू एक्स ला 1 प्लस कॉस टू एक्स च्या ठिकाणी लिहिले 2 कॉस स्क्वेअर थिटा आहे. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आहेत. डबल अँगल आयडेंटिटीज. ठीक आहे. येस, अँगल मधले आयडेंटिटीजचे फॉर्म्युले आहेत. सो 2 कॉस स्क्वेअर एक्स 2 बाहेर घेतलाय. कॉस स्क्वेअर एक्स 1 बाय कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे सेकचं इंटिग्रेशन काय येतं मित्रांनो? हो. ठीक आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन बघा अशा प्रकारचं आहे. परत मला सांगा आताच लिहिल्याप्रमाणे कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2x डिवायडेड बाय 2 इकडे गेला. सो कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2x. ठीक आहे. म्हणजे ह्याच्या ठिकाणी काय लिहायचंय? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस कॉस 2x dx. चलो तर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन स्क्वेअर रूट ऑफ ह्याच्या ठिकाणी काय लिहायचंय? 2 कॉस स्क्वेअर एक्स dx. बाळांनो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात कॉस एक्स चा वर्ग असं लिहू शकतो आपण आणि dx. क्लिअर? सो परत आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वर्गमुळात कॉस एक्स चा वर्ग आणि ह्या वर्गमुळाची व्हॅल्यू 1/2. बरोबर आहे. वर्गमुळाची व्हॅल्यू काय असते? 1/2. जसं एक्स इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स असेल तर ह्याला आपण असं लिहू शकतो ना बाळांनो, एक्स रेस टू पॉवर 1/2. हो की नाही? किंवा जर इन स्क्वेअर रूट ऑफ जर साइन एक्स असेल तर ह्याला आपण काय लिहू शकतो? साइन एक्स रेस टू पॉवर 1/2 असंही लिहू शकतो किंवा साइन बोला 1/2 एक्स म्हणजे असं सुद्धा लिहू शकतो. पण मोस्टली असं लिहा, तुम्हाला कळून जाईल. झालं. मग हा 2 आणि हा 2 काय झाला? कॅन्सल. उरलं काय बाळांनो? फक्त कॉस एक्स. सो आय इज इक्वल टू वर्गमुळात 2 इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स dx. काय इंटिग्रेशन कॉस एक्स dx चं? तर या ठिकाणी कॉस एक्स चं इंटिग्रेशन येतं बाळांनो साइन एक्स. पुढे लिहायचं प्लस सी. संपलं. ठीक आहे. आता हा क्वेश्चन तुम्ही होमवर्क साठी करायचा आहे. ठीक आहे. चल पाहून घ्या आता. काय अवघड वाटण्यासारखं आहे? आहे? नाही. चल नेक्स्ट. परत बघा कसं केलंय. 1 प्लस कॉस टू एक्स ठिकाणी 2 कॉस स्क्वेअर एक्स. √2 बाहेर आलाय. ठीक आहे. स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल. कॉसचं इंटिग्रेशन काय तर साइन एक्स. दॅट्स इट. आता हा क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये काय करायचंय? परत तोच फॉर्म्युला लिहितोय. काय रे बाळांनो? कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2x डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2x. ठीक आहे. चला या ठिकाणी लिहूत मग आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इन स्क्वेअर रूट ऑफ या 1 प्लस cos 2x dx. ठीक है. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इन स्क्वेअर ऑफ 1 प्लस cos 2x ठिकाणी काय लिहायचं रे? 2 cos स्क्वेअर x dx. ठीक आहे. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इथं वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात cos स्क्वेअर x dx. ठीक आहे. कळतंय? काय केलं ते आपण इथं ठिकाणी?
काय केलंय? वर्गमूळ 2 आणि वेगवेगळं लिहिलेलं आहे. आता काय करायचंय? वेगवेगळे केलंय. चला मग त्याप्रमाणे याला अप्लाय करू. सो आय इज इक्वल टू 1 अपॉन इन स्क्वेअर ऑफ 2. सो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन. आता लक्ष नाही करायला इथं स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर दिसतोय म्हणजे स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स आणि वर्गमूळ. तरी आपण मागच्या वेळेस कॉल्स कॅन्सल केलं तर म्हणजे उरलं काय रे इथं कॉस एक्स आणि इथं इंटू काय रे बाळांनो dx. सो आय इज इक्वल टू 1/2 ला 1/2 इंटिग्रेशन 1 बाय कॉस एक्स म्हणजे काय रे सेक एक्स इंटू dx. येस, मग मला सांगा सेक एक्स चं इंटिग्रेशन काय बाळांनो? सो सेक एक्स चं इंटिग्रेशन तुम्हाला जर आठवत नसेल तर लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. मी तुम्हाला जे फॉर्म्युले सांगितले होते बरोबर आहे, कशा पद्धतीनं इझिली लक्षात ठेवायचं तो व्हिडिओ बघून घ्या. तुमचे डेफिनेटली सगळे डाऊट या ठिकाणी क्लिअर होतील. साधे सुद्धा नाही, एकदम परफेक्ट क्लिअर होतील. म्हणजे आता पुढचा क्वेश्चन तुम्हाला कळालाच असेल. तुम्हाला कशासाठी करायचा तो होमवर्क साठी आहे. ठीक आहे, काय काय केलं आपण बघून घ्या. कॉस स्क्वेअर एक्स कशा प्रकारे केले बघून घ्या. 1 बाय कॉस एक्स म्हणजे सेक एक्स. सेक एक्स इंटिग्रेशन माहिती आहे, लॉग ऑफ सेक एक्स इंटू प्लस सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. आता शेवटचा टाइप. ठीक आहे, मग संपलं. मग याला पण काय आता दोन फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत. पहिलं काय रे? पहिला जो आहे तो साइन. पहिला जो आहे जो कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2x डिवायडेड बाय 2. नेक्स्ट साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2x डिवायडेड बाय 2. ठीक आहे, ह्याचं रिप्रेझेंटेशन कसं येतं? हा 2 इकडे गेला, बरोबर आहे ना? हा 2 इकडे गेला म्हणजे रिप्रेझेंटेशन इथं लिहितोय 2 cos square x is equal to 1 plus cos 2x. 2 sin square x is equal to 1 minus cos 2x. ठीक आहे, चला पुट करा लेकरांनो. सो I is equal to integration of 1 minus cos 2x. 1 plus cos 2x ला काय लिहिणार? 2 cos square x. खतम. हा, परत 1 minus cos 2x ला काय लिहिणार? 2 sin स्क्वेअर एक्स. हा 2 आणि हा 2 काय झालं बाळांनो? कॅन्सल. बरोबर आहे, इंटिग्रेशन ऑफ इन स्क्वेअर ऑफ उरलं काय रे? कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. या ठिकाणी डीएक्स आलंय. तर कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स काय येईल बाळांनो? कॉट. सो या ठिकाणी पुढे लिहितो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन स्क्वेअर ऑफ पुढे काय रे? कॉट square x dx. Square square root cancel. So I is equal to integration of cot x dx. चलो, कुठे काय अडचण वाटते का बघा बरं, किती सोपं आहे. काय केलंय? व्हॅल्यूज ठेवली, इथं ही झाली, इथं झालं, हे कॉट स्क्वेअर जो आहे, ठीक आहे, कॉट झालं जसा इथं जो आहे ना कॉस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कॉट स्क्वेअर कॉट स्क्वेअर एक्स. ठीक आहे, आणि हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आपण मागच्या क्वेश्चन कॅन्सल केलं, तसं कॅन्सल झालं, उरला कॉट एक्स. आणि कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय येतं? येस, सो कॉट एक्सचं इंटिग्रेशन येते बाळांनो लॉग ऑफ. येस, एनी गेस? ठीक आहे, इथं बघू बरं काय लिहिलं होतं आपण. फॉर्म्युलेज जे आहेत ते तुम्हाला खूप लक्षात ठेवावं लागणार आहे, फार केअरफुली. हा, बरं इथे नाही लिहिलं, चला इथे डायरेक्ट लिहितो मीच. हा, कॉट एक्सचं काय येतं? कॉस बाय साइन. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं रे? कॉस, म्हणजे लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. ओके, चलो. तर लेकरांनो एवढ्या टाईपचे म्हणजे जवळजवळ मी तुम्हाला 10 ते 12 क्वेश्चन्स केलेले आहेत आणि फक्त 2 फॉर्म्युल्यावरती आपण हे अरेंजमेंट केलेली आहे. आणखी क्वेश्चन्स आहेत, ते मल्टिपल सबमल्टिपल फॉर्मॅट मध्ये येतात, ते मी तुम्हाला इथे लिहून देतोय. तेवढे क्वेश्चन तुम्हाला स्वतः ट्राय करायचे आहेत. बघा रे, पहिला क्वेश्चन आहे इंटिग्रेशन ऑफ इन स्क्वेअर ऑफ 1 मायनस कॉस एक्स. क्लिअर? हा एक क्वेश्चन. दुसरा इंटिग्रेशन ऑफ इन स्क्वेअर ऑफ 1 प्लस कॉस एक्स डीएक्स. हे दोन क्वेश्चन. ठीक आहे, परत इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 मायनस कॉस एक्स डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस कॉस एक्स डीएक्स. ठीक आहे, बरं त्याला वर्गमुळात देतोय.
ठीक आहे. आणि आणखी काय लेकरांनो, इंटिग्रेशन ऑफ 1 minus cos x divided by 1 plus cos x dx. So integration of 1 plus cos x divided by 1 minus cos x dx. ठीक आहे. एवढे क्वेश्चन्स तुम्ही घरी ट्राय करा. ठीक आहे. सेम आहेत, फॉर्म्युला तुम्हाला मी सुरुवातीला शिकवलेले आहेत. ठीक आहे. चला तर लेकरांनो, हा जो व्हिडिओ आहे तो आपण इथे स्टॉप करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय. सी यू सून. धन्यवाद.